आणि न्याय सेनेचा आज तिसरा वर्धापन दिन. शिवसेना भवनमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. सोहळ्याला कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज पुन्हा बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सलग दुसऱ्या दिवशी होणार बैठक. एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी चोरी. शिवरामनगरातील खडसे यांच्या बंगल्यात चोरीची घटना. घटनेबाबत पोलिसांचा तपास सुरू. राज्यात कृत्रिम वाळू वापर करण्याबाबत धोरण निश्चित. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अंमलबजावणीबाबत पत्र. जिल्हाधिकाऱ्यांना 50 ऐवजी आता 100 युनिटपर्यंतचे हक्क. पीएम किसान योजनेत तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहू नये. 10 दिवसात अडचणी दूर करा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. मुंबई पालिकेचे आरक्षण सोडत नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान सोडत होण्याची शक्यता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदी शरद पवार. मुख्यमंत्र्यांकडून पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय का, असा सवाल उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे इंडिया मॅरिटाईम वीक 2025चं आयोजन करण्यात आले. यावेळी मेरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. मनसेचं शिष्टमंडळ आज मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेणार. 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढणार असून 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या परवानगीसाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली जाणार. 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं नागरिकांना आवाहन. मनसेकडून व्हिडिओ रिलीज करत आवाहन. आमदार प्रवीण दरेकर यांचा आज पदग्रहण समारंभ. महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून पदग्रहण. रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मोर्चा. थिबा राजाकालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा. नांदेडच्या देगलूर येथे आज काँग्रेसचा पक्षप्रवेश सोहळा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे रामदास सुमठानकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार. वर्ध्यात बच्चू कडूंच्या मोर्चात अनेक शेतकरी सहभागी. वर्ध्यात शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था नाही. माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांचं निधन. वयाच्या 78व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक. बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाचा आज दुसरा दिवस. सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडूंची भेट घेणार. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आम्ही जाणार नाही. आम्ही बैठकीला गेलो तर मोर्चाचं नेतृत्व कोण करेल, बच्चू कडूंचा सवाल. शेतकऱ्यांच्या लढाईत आम्हाला सर्व पक्षांनी सहकार्य करावं, बच्चू कडूंचं आवाहन. आम्ही 4 ते 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार. 5 नंतर आम्ही रामगिरी बंगल्यावर जाणार, बच्चू कडूंचं वक्तव्य. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जामठा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आंदोलन स्थळाची पाहणी. बच्चू कडूंच्या मोर्चानिमित्त नागपुरात चोख सुरक्षा व्यवस्था. पोलिसांकडून वर्धा नागपूर रोडवरील वाहतुकीच्या मार्गात बदल. न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश भूषण गवईंनी केली शिफारस. 24 नोव्हेंबरला घेणार शपथ. 24 नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. राज्यात 15,631 पोलिसांची भरती. उमेदवारांना करता येईल 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज. कोकणातील तेजस एक्सप्रेसच्या खानपान सेवेत घोळ. प्रवाशांना नाश्त्याऐवजी फक्त एक बिस्किटचा पुडा. आता भेसळीचा अहवाल लवकर उपलब्ध होणार. मोशीमध्ये अन्न औषध तपासणी प्रयोगशाळा. इंद्रायणी नदी लवकरच मोकळा श्वास घेणार. 526 कोटींचा इंद्रायणी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प. कांदळवन बचावासाठी 271 आठवडे स्वच्छता मोहीम. 5 वर्षात 1 लाख स्वयंसेवकांकडून 1000 टन कचरा गोळा. 5वी 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. पण शिष्यवृत्ती परीक्षा सीटीईटी एकाच दिवशी. नागपुरातील 12 शाळांनी कोट्यवधी रुपयांचा शासकीय अनुदान लाटले.
शाळेतील संबंधित पदाधिकाऱ्यांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली. गेल्या 2 दिवसातील हवेची गुणवत्ता मध्यम ते चांगली. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमधील नाथसागर धरणाचे 18 दरवाजे उघडले. गोदावरीत विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडीतील 9 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी रखडली. जिल्हा अधिकारी यांच्या कार्यकाळात घोटाळ्याचा आरोप. अतिवृष्टी आणि महापूर नुकसानग्रस्तांना आधार देण्याचा संकल्प. या संकल्पातून धाराशिवच्या 8 तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन. कोल्हापूर जिल्ह्यात 1 दिवस आरोग्यासाठी मोहीम राबविण्यात येणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचा दावा. सिंधुदुर्गातील देवगड एसटी स्थानकावर बॉम्ब असल्याची अफवा. अफवेमुळे प्रवाशांची धावपळ. पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदा बांधकामावर महापालिकेनं कारवाई सुरू केली. नागरिकांचे गुंठेवारीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. मात्र कारवाई थांबताच नागरिकांमध्ये उत्साह कमी. नांदेडमध्ये चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं महापालिकेवर आक्रोश मोर्चा. धाराशिवमधील कदेर ग्रामपंचायत समोर विविध मागण्यांसाठी महिलेचे आमरण उपोषण सुरू. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी. हिंगोलीत ठाकरे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचं निवेदन. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी वैद्यकीय संघटना आक्रमक. काळ्या फिती लावत निषेध व्यक्त. 7 दिवसात संपदाच्या कुटुंबियातील व्यक्तीला नोकरी द्या. वैद्यकीय संघटनेची मागणी. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी तपासासंदर्भात आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. गृह विभागाच्या सूचनेनुसार तपास निष्पक्षच सुरू आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशींची माहिती. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजित सिंह निंबाळकरांच्या स्वीय सहाय्यकांची नार्को टेस्ट करा. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची मागणी. सातारा जिल्ह्यातील सासपडे आणि फलटण घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी आंदोलन. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. हिंगोलीतील इसापूर धरणाचे 3 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडलेत. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा. ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर राज्यभर अवकाळी पावसानं जनजीवन विस्कळीत झाले. मात्र लोणाळ्यात खरं तर पावसासोबतच पसरली धुक्याची चादर. हिंगोलीत पावसामुळे ऊसांची वाढ खुंटली. ऊस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यात पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 48,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 900 गावांना पावसाचा तडाखा. पुढील काही तास विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. मुंबई शहरासह उपनगर, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं पुन्हा एकदा थैमान घातले. जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. सिल्लोडसह परिसरात मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. जळगावमध्ये पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. सोन नदीला पूर. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कळमसरा येथे सलग 3ऱ्या दिवशी पाऊस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.